नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती। तर रेल्वे विभागाअंतर्गत जी भरती निघालेली आहे NTPC, तर त्या भरतीकरिता आपण संपूर्ण तयारी या ठिकाणी यूट्यूब चॅनल तसेच प्रश्नपत्रिकेद्वारे विद्यार्थ्यांची करून घेत आहोत। तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेची बॅच जॉईन केली नसेल करून घ्या। त्या ठिकाणी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका अतिशय महत्त्वाचे संपूर्ण सिलेबस कव्हर होईल असे आमच्या टीमने बनवलेले आहेत। तर खरेदी करून सोडवा, त्या ठिकाणी एक सोपा पर्याय आहे तुम्हाला लवकरात लवकर सिलेबस वगैरे कव्हर करण्याचा। तर आज आपण या ठिकाणी रेल्वे विभागासाठी आवश्यक असे परीक्षेत येणारी अशी टॉप जीकेचे प्रश्न पाहणार आहोत, जे की परीक्षेत विचारलेले आहेत आणि पुन्हा पुन्हा येण्याची ही शक्यता आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या। बाकी काही डाऊट असतील पदभरती संदर्भात असो, नोट संदर्भात असो, अवश्य कमेंट करा, सगळी माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन। तर पहा या ठिकाणी पहिला प्रश्न, भारतात रेल्वे वाहतुकीचा आराखडा प्रथम कधी मांडण्यात आला? तर ऑलरेडी आपण खूप सारी माहिती पाहिलेली आहे रेल्वे विभागाची। तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 1832 मध्ये सर्वप्रथम हा रेल्वेचा आराखडा मांडण्यात आला। आणि लक्षात असू द्या, सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, पहिली रेल्वे कधी धावली हा जर प्रश्न आला तर हे मुंबई ते ठाणे 1853 मध्ये धावलेली आहे। आणि लक्षात असू द्या, आपल्या भारतामध्ये रेल्वेचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं हे आपण ऑलरेडी अगोदर पाहिलं होतं, पण परत एकदा मी तुम्हाला सांगतो, लॉर्ड डलहौसी यांना जे आहे ते मित्रांनो आपल्या भारताच्या रेल्वेचे जनक म्हणून ओळखलं जातं। आणि त्यानंतर पुढे पहा दुसरा प्रश्न, कोणत्याही प्रश्नासंदर्भात डाऊट असेल किंवा चुकत असेल तर अवश्य कमेंट करा मित्रांनो, कारण का अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविणं आमचं पहिलं कर्तव्य आहे। एखाद्या पदार्थाचा सामू या ठिकाणी ज्याला आपण साममूल्य म्हणतो 7 पेक्षा कमी असेल तर त्या पदार्थाला काय म्हणतात? तर लक्षात असू द्या मित्रांनो, त्याला आम्लयुक्त पदार्थ म्हणतात। हे एक सामू स्केल असतं जे की 0 पासून 14 पर्यंत असतं। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, 1 पासून 6 किंवा 7 पेक्षा कमी असणारं याला काय म्हणतात, आम्ल म्हणतात किंवा आम्लयुक्त म्हणतात। आणि त्यानंतर लक्षात असू द्या, ज्या पदार्थाचा सामू 7 असतो त्याला काय म्हणतात, उदासीन म्हणतात। लक्षात असू द्या, खूपदा प्रश्न पडतो, खूप सारे विद्यार्थी चुकतात, त्यामुळे चुकू देऊ नका। आणि राहिला प्रश्न 7च्या पुढे असणाऱ्यांना किंवा 7 ते 14 हे जे आहेत ते यांना काय म्हणतात, विम्ल म्हणतात। लक्षात असू द्या, आम्ल विम्ल हे। आणि लक्षात असू द्या, तुम्हाला सोपं प्रेफरन्स सांगतो की तुम्ही GK GS साठी जेवढ्या काही CBSE पॅटर्नच्या आहेत पुस्तक त्यावर तुम्ही जास्तीत जास्त फोकस करा, कारण का GK GSचा जो काही सिलेबस आहे त्यामधले 30 ते 40 प्रश्न जे 30 प्रश्न किमान, बरं कमीत कमी 30 प्रश्न जे आहे ते तुमचे त्या 5वी पासूनचे 12वी पर्यंतचे जे CBSE पॅटर्नचे पुस्तकं आहेत ती सगळी वाचून काढा, महत्त्वाचं। तर त्यावर तुम्हाला जास्त प्रश्न पाहायला मिळतील। जे 11वी 12वी किंवा 8वी 9वी 10वी ते बायोकेमिस्ट्री वगैरे तेवढं डीप नका जाऊ, फक्त नॉर्मली तेच रीड करा। नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर सर्वांना माहीत असेल, सोपा प्रश्न आहे, आलेला प्रश्न आहे। तर हे जे आहे ते रवींद्रनाथ टागोर यांना पहिले भारतीय हे आहेत ज्यांना नोबेल पारितोषिक मिळाला। कधी मिळाला हा जो प्रश्न वगैरे आला, खूपदा आला होता, या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 1912 मध्ये त्यांना मिळालेला आहे। तर लक्षात असू द्या। आणि कोणत्या कादंबरीला वगैरे मिळाला तर गीतांजलीला मिळालेला आहे। आणि यांच्याबद्दल आपण मागे सुद्धा माहिती पाहिली होती की यांनी जे आहे ते आपल्या भारताचं राष्ट्रगीत जे आहे ते लिहिलेलं आहे। लक्षात असू द्या। त्यानंतर आत्ता रिसेंटमध्ये महात्मा गांधी यांचं एक महत्त्वाचं घटना घडलेली, जे की पुणे करार। आणि लक्षात असू द्या, आत्ता जे सध्याला चालू आहे त्याच्याशी निगडीत तुम्हाला जास्तीत जास्त तयारी करायची आहे। आत्ता पुणे करार का, म्हणजे कधी झाला होता पुणे करार, तर 24 सप्टेंबरमध्ये, 24 सप्टेंबर आय थिंक 1932 मध्ये। लक्षात असू द्या, या रोजी हा पुणे करार झाला। आत्ता आपण काल परवा पाहिलं सुद्धा वृत्तपत्राद्वारे वगैरे माहिती। लक्षात असू द्या, हे छोटे छोटे कल्पना किंवा छोटे छोटे घटना
तुम्हाला याच अवतीभोवती फिरून आयोग प्रश्न विचारत असतं. जेव्हा तुम्हाला आयोगाचं पॅटर्न कळून जाईल तेव्हा तुम्हाला सोपं जाईल अभ्यास करण्यासाठी आणि पेपर वगैरे सोडविण्यासाठी. तर प्रश्नपत्रिका आपल्याकडे अवेलेबल आहेत, अवश्य तुम्ही बाय करून सोडवा. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्ये लक्षात असू द्या. मूलभूत हक्क वेगळे, मूलभूत कर्तव्य वेगळे. यांची जी मूलभूत कर्तव्यांची यादी आहे ती कलम 51 मध्ये आहे, आय थिंक अनुच्छेद आहे. तर ही कोणत्या देशाकडून घेतली आहेत? तर लक्षात असू द्या, ही जी मूलभूत कर्तव्ये आहेत ती मित्रांनो ही रशियाकडून स्वीकार केलेली आहेत. भारताची संविधानाने खूप साऱ्या देशातून वेगवेगळ्या बाबी अंगीकृत केलेल्या आहेत. त्याच्यामधलं हे मूलभूत कर्तव्य आहे जे की रशिया या देशाकडून घेण्यात आलेलं आहे. अमेरिकेच्या बाबतीत विचार केला तर अमेरिकेकडून त्यांनी काय घेतलं आपल्या भारतीय संविधानाने? तर न्याय व्यवस्था घेतलेली आहे. तर लक्षात असू द्या. थोडंफार अक्षर वगैरे समजत असेल तर अवश्य कमेंट करा, मी सुधारणा करेन. त्यानंतर ब्रिटिश हे महत्त्वाचं आहे. यांच्याकडून जे आहे ते एकेरी नागरिकत्व. लक्षात असू द्या, अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. स्टेटचं अलग, राज्याचं भारत देशाचं अलग आणि राज्याचं अलग या ठिकाणी आहे. परंतु आपल्या भारतामध्ये फक्त एकेरी भारतीय नागरिकत्व चालतं. अजून एक महत्त्वाचं घेतलंय त्यांनी, संसदीय शासन पद्धती. लक्षात असू द्या, संसदीय शासन पद्धती सर्वांना माहीत असेल. लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती यांची संसद बनून मिळालेली असते. या ठिकाणी कायदे वगैरे तयार केले जातात. तर रशियाचं आपण पाहिलं मूलभूत कर्तव्य. ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत जर विचार केला, ऑस्ट्रेलियाकडून त्यांनी काय घेतलं? तर संसदेची जी 2 सभागृह आहेत त्यांची एकत्र बैठक प्रणाली त्यांनी घेतलेली आहे. खूप सारी आहेत, पण महत्त्वाची परीक्षेच्या दृष्टीने येणारी मी प्रश्न या ठिकाणी कव्हर करत आहे. लक्षात असू द्या, याच्यामध्ये संसदेमध्ये वरिष्ठ सभागृह, राज्यसभा आहे, ज्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला किती जागा असतात? 252. यावर सुद्धा प्रश्न येतं. याच्यामधले 12 प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती नियुक्त करत असतो. आणि त्यानंतर परत लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. हे जे आहे याच्यामध्ये मित्रांनो 552 आहेत. आणि या लोकसभेकडे सर्वात जास्त धनविधेयकाचे अधिकार आहेत. बरं, लक्षात असू द्या, यावर सुद्धा खूप वेळा प्रश्न पडलेला आहे, आयोगाने विचारलेला आहे. कारण का हे जे प्रश्न आहेत ते नॉर्मल प्रश्न आहेत. राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून 10वी-12वीच्या लेवलवर तुम्हाला सोप्या भाषेत असे प्रश्न विचारण्यात येतात. भारताचे राष्ट्रवाक्य किंवा राष्ट्रीय वाक्य किंवा ब्रीद वाक्य म्हणा, तर हे जे आहे ते सत्यमेव जयते हे कोणत्या प्राचीन ग्रंथातून स्वीकार करण्यात आलं, घेण्यात आलं? तर याचं उत्तर मूळकोपनिषद या ग्रंथातून या ठिकाणी हे सत्यमेव जयते हे राष्ट्रीय वाक्य आहे, हे स्वीकार करण्यात आलेलं आहे. त्यानंतर समुद्र सपाटीपासून सर्वात उंच असणारं क्रिकेटचं मैदान कोणत्या राज्यात आहे? हे प्रश्न आलेला आहे म्हणून ॲड केला. तर हे जे आहे ते हिमाचल प्रदेशमध्ये आहे. आणि याची जी एक महत्त्वाचं जर म्हटलं तर चेल नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी आहे. आणि याची स्थापना वगैरे सिसू शीख धर्मियाचे लोक आहेत त्यांनी केलेलं आहे. आणि हे सर्वात म्हणजेच 1893 मध्ये, लक्षात असू द्या, 1893 मध्ये या क्रिकेट मैदानाची स्थापना वगैरे करण्यात आलेली आहे. त्यानंतर मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली? लक्षात असू द्या, मुघल साम्राज्याची स्थापना जी आहे ती मित्रांनो बाबर यांनी केली. कुठे केली, कशी केली? 1523 मध्ये केलेली आहे. आणि हे जे प्रश्न सांगत आहे त्या प्रश्नांचं तुम्ही सगळं ओव्हरऑल अभ्यास करा. समजा मुघल साम्राज्य आलं, त्याचा पहिला सम्राट कोण होता? बाबर होता. त्याची स्थापना 1523 मध्ये झाली. राजधानी कोणती होती? शेवटचा सम्राट कोणता होता? सगळी माहिती तुम्ही एकत्रित काढून ठेवा. तर शेवटचा सम्राट जर पाहिला तर आपण या मुघल साम्राज्याचा तर बहादूर शाह जाफर, मी फक्त शॉर्ट टर्म लिहितो, तर हा शेवटचा सम्राट होता. खूप सारी माहिती आहे. बाबरचं परिपूर्ण नाव जर विचार केलं तर जहीरुद्दीन मोहम्मद बाबर आहे. तर हे सुद्धा लक्षात असू द्या, जहीरुद्दीन मोहम्मद बाबर. खूपदा प्रश्न येतो, विद्यार्थ्यांना कळत नाही. जो काही जहीरुद्दीन आपल्याला फक्त बाबर पाठ असतो, जहीरुद्दीन मोहम्मद बाबर पाठ नसतो, त्यामुळे आपला प्रश्न चुकतो. त्यामुळे डीप स्टडी करा, थोडीच करा. एक म्हण किंवा लहानपण ऐकत असाल की थोडंच खावं पण चांगलं खावं, त्या पद्धतीने थोडंच अभ्यास करा पण डीपमध्ये करा. पहा पुढचा प्रश्न, नवीन जन्माला आलेल्या बाळाला एकूण किती हाडे असतात? नवीन जन्माला आलेल्या बाळाला या ठिकाणी 305 हाडे असतात. लक्षात असू द्या, 305 हाडे असतात. आणि 206 जी आहेत ती प्रौढ व्यक्तीला असतात. तर लक्षात असू द्या. आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, सोपे असतात, बट तुमच्या नजर घालून जाणं महत्त्वाचं आहे. सर्वात मोठं हाड कुठे असतं? मांडीमध्ये असतं.
त्या हाडाचं नाव काय आहे? फिमर. सर्वात छोटं हाड कुठे असतं? कानामध्ये असतं. त्या हाडाचं नाव काय आहे? स्टेप्स. स्टेप्स नावाचं हाड हे कानात असतं, जे की सर्वात लहान आपल्या शरीरातलं हाड असतं. सर्वात मोठं फिमर मांडीचं असतं. त्यानंतर व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा. सुधारणा आवश्यक असेल अवश्य सुधारणा कळवा. भारतीय संविधानानुसार राष्ट्रध्वजाची जी लांबी आणि रुंदी यांचं प्रमाण किती आहे? लक्षात असू द्या, लांबी रुंदीचं प्रमाण किती आहे असं खूपदा प्रश्न येतं. तर लांबी 3 असावी, रुंदी 2 मीटर, म्हणजे 3-2चं प्रमाण आहे, मीटर असू जे काही. तर अशा टाईपची ही राष्ट्रध्वजाची लांबी वगैरे डिसाईड करण्यात आलेली आहे संविधानानुसार. आणि लक्षात असू द्या, या संविधानाने हे राष्ट्रध्वज वगैरे कधी स्वीकार केलं हे सुद्धा प्रश्न खूपदा आलं. तर त्याचं लक्षात असू द्या, 22 जुलै 1947ला या ठिकाणी स्वीकृती मिळाली राष्ट्रध्वजाला आपल्या, किंवा भारतीय संविधान सभा जी होती त्याने स्वीकार केलेला आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे. खूप सारे प्रश्न ॲड करायचे राहून गेलेत. पुढे आपण जसे जसे परीक्षा जवळ येईल तसे तसे प्रश्न वाढूयात. मौर्य साम्राज्याचा अंतिम सम्राट कोण होता? लक्षात असू द्या, हाही प्रश्न आलेलाच आहे. आलेलेच प्रश्न या ठिकाणी मी कव्हर करत असतो. तर लक्षात असू द्या, हा बृहद्रथ नावाचा राजा हा अंतिम सम्राट होता. आणि या मौर्य साम्राज्याची संस्थापक वगैरे कोण आहेत? चंद्रगुप्त मौर्य. या सम्राटाने या मौर्य साम्राज्याची स्थापना केली. कधी केली? इसवी पूर्व 322 ते इसवी पूर्व 185 पर्यंत एवढा कालावधी जो आहे तो या मौर्य साम्राज्याचा आहे. तर लक्षात असू द्या, खूप सारी महत्त्वाची माहिती या ठिकाणी मी कव्हर केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा मित्रांनो, कारण का तुमच्यासाठी ही परिपूर्ण तयारी आपण आपल्या चॅनलवरती करून घेत आहोत. बाकी काही डाऊट असतील कमेंट करा. आणि ज्यांना सिरीज हवी आहे प्रश्नपत्रिकेची, खाली नंबर आहे, व्यवस्थित विचारपूस करा. बाकी काही डाऊट असतील प्रश्न संदर्भात अवश्य कमेंटद्वारे कळवा. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.